का पडतंय मार्केट, हा सगळ्यांनाच प्रश्न पडला आणि या प्रश्नाचं उत्तर तर शोधायला पाहिजे. पण काय होतंय का कधी कधी आपल्या अपेक्षा खूप असतात. सगळ्यांना वाटत होतं अरे नवीन मार्केटने लाईफ टाईम हाय बनवायला पाहिजे बनवायला पाहिजे बनवायला पाहिजे. पण होतं काय, जर पहिला लाईफ टाईम हाय तोडायचा म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सेलर्स खूप मोठ्या प्रमाणात बसलेले असतात आणि ते काय मार्केटला वरती जाऊन देत नाहीत. म्हणजे त्या ठिकाणापासून सेलिंग प्रेशर क्रिएट होतं. असंच काहीच आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटतंय. पण ॲक्च्युली काय झालेलं आहे, काय कारण आहेत, काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता आपण पहिल्यांदा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपला पब्लिक टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपला जो पेड टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये मी जे काही माझ्याकडचे जे स्विंग ट्रेड असतात ते त्याबरोबर शेअर करतो. त्याचे आपले वन टाईम चार्जेस आहेत 1350 रुपये. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली. त्या ठिकाणी लिंकवरती जायचं आहे, पेमेंट करायचं आहे. त्याच्या आधी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तिथे मेल आय डी टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर मग हे पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या त्या मोबाईल नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक येते. त्या लिंकवरती जाऊन आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. किंवा मग आपण आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. त्याचे चार्जेस आहेत आपले 299 रुपये पर मंथ. त्यामध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलचा ॲक्सेस पण मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये एज्युकेशनल व्हिडिओज असतील, त्यानंतर आपल्याला स्विंग ट्रेडिंगच्या संदर्भातले व्हिडिओज असतील, सगळेच व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी या मेंबरच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. तर असे हे आपण दोन प्रकारचे, एक तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता किंवा आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप आपण घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला चॅनल पहिल्यांदा आपला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जॉईन नावाचं बटन येतं. ते बटन आहे ते जॉईन नावाचं बटन त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर 299 रुपयाचा प्लॅन सिलेक्ट करायचं, पेमेंट करायचं, तुम्ही आपल्या चॅनलचे मेंबर व्हाल आणि त्यामध्ये तुम्हाला जे मेंबरसाठीच बनवलेले व्हिडिओ असतात ते व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात. आणि मग आता आपल्याला बघायचं आहे का मार्केट का पडते. त्यामध्ये सगळ्यात पहिलं एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या मार्केटमध्ये आता सध्या विदेशी गुंतवणूकदार जे आहेत ते सध्या सेलिंग करत आहेत. म्हणजे आपल्याकडे विदेशी गुंतवणूकदारांची जी काही सेलिंग आहे ते एक मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग आहे. हे काही करेक्शन नाही, ही प्रॉफिट बुकिंग आहे. परत मार्केट वरती जाणार. पण आता सध्या काय होतंय, एका कुठल्या तरी लेवलला गेल्यानंतर साहजिकच प्रॉफिट बुक होणं गरजेचं असतं आणि तो प्रॉफिट बुक होतोय. दुसरं जे कारण आहे, आता एक पहिलं मी तुम्हाला सांगितलं, पहिलं कारण आहे FII ची सेलिंग. दुसरं कारण आहे फेडची जी मीटिंग आहे. आता फेडची मीटिंग झाली, आपल्याला माहिती आहे 30 तारखेला मीटिंग झाली. फेडच्या मीटिंगमध्ये जे काय व्याजदर त्यांनी कमी केले, 0.25 बेसिस पॉईंट व्याजदर कमी केले. पण त्यांनी महागाईविषयी चिंता व्यक्त केली, बेरोजगारीविषयी चिंता व्यक्त केली, जो अमेरिकेमध्ये शटडाऊन चालू आहे त्याविषयी चिंता व्यक्त केली, थोडीशी इकॉनॉमीची ग्रोथ कमी झाली त्याविषयी चिंता व्यक्त केली आणि जे डिसेंबर महिन्यामध्ये असं वाटलं होतं का व्याजदर कमी होतील आणि त्याविषयी जरा सस्पेन्स क्रिएट झाला. म्हणून आपल्याला डाव जोन्समध्ये एक फॉल बघायला भेटला, थोडंसं करेक्शन बघायला भेटलं अमेरिकन मार्केटमध्ये आणि म्हणूनही आपल्या मार्केटमध्ये त्याचं रिॲक्शन आपल्या मार्केटमध्ये आलंय आणि त्यामुळे आपल्याला हे करेक्शन त्या ठिकाणी बघायला भेटले. तर आता एवढीच कारणं आहेत, जास्त काही कारणं नाही आहेत. पण आपल्याला मग आता थोडं बघायचं आहे का नेमकी आपल्याकडे विदेशी जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी आपल्या मार्केटमध्ये किती प्रकारात सेलिंग केलेली आहे, किती रुपयात सेलिंग केली ते आपण जाणून घेऊया. तर आता हा जो आकडा आहे, हा आकडा आपण बघूया, जो आपला रिसेंटली कालचा आकडा आहे त्या मार्केटमध्ये तर म्हणजे त्यामध्ये आपल्याला एकदम खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कॅशमध्ये सेलिंग केली, कॅशमध्ये तगडी सेलिंग केली. ती जर तुम्ही बघितली असेल ती सेलिंग आपल्याला दिसते ही सेलिंगचा आकडा आहे तो तुम्हाला मी जरा थोडा मोठा करून दाखवतो. बघा 6,770 करोड रुपये. जरा थोडं याला मोठं करूया म्हणजे आपल्याला कळेल. बघा हे जे आकडे आहेत, हे मध्ये जाहिरात येते याची, ओके हां. आता हे जर आकडे बघितले तुम्ही बघा 6,700 आणि किती आहे आकडा, 6,770 करोड रुपये. 6,700 करोड रुपयाची कॅशमध्ये सेलिंग केली आहे. आपले DI आहेत म्हणजे जे आपले संस्थात्मक गुंतवणूकदार त्यांनी 7,000 करोड रुपयाची खरेदी केली. 1,611 करोड रुपयाचे त्यांनी विकलेत इंडेक्स फ्युचर, निफ्टी बँक निफ्टी फ्युचरमध्ये विकलेत. 941 करोड रुपये
हे त्यांनी विकलेले आहेत निव्वळ आपले स्टॉक फ्युचर. म्हणजेच जर हे सगळा आकडा जर बघितला 6,700, 1,600 आणि हा एक राऊंड फिगर 1,000 पकडूया, तरी आपण बघतोय 7 7 13 आणि 9,300 करोड रुपये एवढ्या रुपयाची सेलिंग आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी केली. आणि मग आता जर आपण इंडेक्सवरती बघितलं तर आपण बघतोय का निफ्टीमध्ये जवळजवळ 150 पॉईंटचं करेक्शन झालंय, सेन्सेक्समध्ये जवळजवळ 450 पॉईंटचं करेक्शन झालंय. आणि कुठल्या कुठल्या इंडेक्सवरती आपण बघतो काय काय परिणाम दिसतोय, तर त्या ठिकाणी आपल्याला निफ्टी 50 पडलेला आहे, बँक निफ्टीमध्ये 0.5% करेक्शन आहे, फिन निफ्टीमध्ये 1% करेक्शन आहे. त्यानंतर मेजरली आपण बघतोय का निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये सुद्धा करेक्शन आहे. IT सेक्टरमध्ये 0.5% करेक्शन आहे, फार्मामध्ये 0.5% करेक्शन आहे. त्यानंतर मेटलमध्ये 1% करेक्शन आहे आणि आपल्या निफ्टी मीडियामध्येही जवळजवळ 1.5-2% करेक्शन आहे. पण आपल्याला या ठिकाणी आता जाणून घ्यायचं का निफ्टीमध्ये आपल्याला काय नेमकी दिसतंय, म्हणजे जो काय आपण त्याला वाय डाटा म्हणतो किंवा ऑप्शन चेन आहे, ती आपण एकदा या ठिकाणी ऑप्शन चेन आपण या ठिकाणी समजून घेऊया. आता पुट कॉल रेशो जर बघितला तर हा 0.64 आहे, म्हणजे ओव्हर सोल्ड आहे. म्हणजे इथून काय खूप असं पॅनिक वगैरे असं काही वाटत नाही, कारण काय असतं पुट कॉल रेशो जर समजा 1च्या वरती जर असला तर थोडी प्रॉफिट बुकिंग वगैरे शक्यता असते. पण आता हे ऑलरेडी आपण जरा थोडे सेलिंगमध्ये आहोत, थोडी सेलिंग म्हणजे ओव्हर सोल्ड झोनमध्ये आहोत. त्यामुळे आपल्याला इतक्यातच काय असं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मोठी सेलिंग इथून काय बघायला भेटणार नाही. आणि आपल्या मार्केटसाठी जे रेजिस्टंट आहे, पहिल्यांदा आपल्याला जो आपण बघतोय का 26,000चा रेजिस्टंट आपल्याला 1-2 दिवसापूर्वी होता, तो क्रॉस केलता, नंतर 26च्या वरती गेलो आपण, थोडा सपोर्ट तयार झाला, पण 26,200 26,100 हा मोठा रेजिस्टंटचा झोन होता, तो काय मार्केटने क्रॉस केला नाही. आता 26,000वरती आपण हा डाटा बघितला तर काय दिसतोय आपल्याला, तर 26,000च्या कॉलवरती 3,46,00,000चा आपल्याला OI आहे. म्हणजे तेवढे जे कॉल आहेत तेवढे कॉल त्या ठिकाणी शॉर्ट झालेले आहेत. म्हणजेच आता हा जो डाटा आपल्याला बघायला भेटतोय, हा डाटा आपल्याला असं सांगतोय का 26,000 क्रॉस करणं किमान आपल्याला एक्सपायरीपर्यंत, म्हणजे एक्सपायरी आपल्याला ही साधारणतः आपल्याला माहिती आहे एक्सपायरी आपली कधी असते, आपल्याला एक्सपायरी कधी असते, आपली एक्सपायरी आता किती तारखेला, 4 तारखेला, म्हणजे मंगळवारी एक्सपायरी. तर आता ह्या असं 26,000च्या वरती तर आपण मंगळवारपर्यंत जाऊ शकत नाही, कारण जवळजवळ 3,46,00,000 कॉल शॉर्ट आहेत, नवीन 62 लाख ॲड झालीत. पुटमध्ये आपण बघतोय का 1,63,00,000 पुट शॉर्ट आहेत, पण त्यातून जवळजवळ 23 लाख बाहेर पडलेत. पण मार्केटमध्ये अशक्य असं काही नाही. जर 26च्या वरती जर आपण यदा कदाचित जर गेलो तर लगेच नवीन लाईफ टाईम आहे त्याच दिवशी, कारण एवढे मोठे कॉल आहे, ते जर शॉर्ट कव्हरिंग एवढे मोठे कॉल आहेत धोक्यात आले, शॉर्ट कव्हरिंग होणार, 200-250 पॉईंटची अशीच लगेच तेजी मार्केटमध्ये येईल. तेव्हा मार्केटमध्ये अशक्य असे काय नाही, पण 26,000 क्रॉस करायला मार्केटला घाम फुटेल, पण जर केलं तर मोठं मॅजिक बघायला भेटेल, लगेच त्या दिवशी नवीन लाईफ टाईम आहे. तर हे असं आपल्याला हा डाटा दाखवतो. खाली सपोर्ट जर बघितला तर सपोर्टमध्ये आपण बघतोय का 25,800च्या लेवलला आपल्याला एक फाईट आहे, पण त्या ठिकाणी कॉलमध्ये जवळजवळ 1 करोडच्या आसपास आपल्याला शॉर्ट कॉल आहेत आणि पुटमध्ये जवळजवळ 1,12,00,000 पुट शॉर्ट आहेत. पण कॉलमध्ये जवळजवळ 98,00,000चा OI एकाच दिवसात वाढलाय, म्हणजे आपल्याला तोही 25,800च्या वरती टिकणं सुद्धा थोडंसं अवघड होऊ शकतं. आणि 25,700 जर बघितलं तर 25,700ला आपल्याला एक चांगला सपोर्ट आहे, पण आता 25,700चा तो सपोर्ट उद्या मार्केट आपल्याला ठेवेल का नाही. पण एक जर आपण मेजरली सपोर्ट जर बघितला तर मेजरली सपोर्ट आपल्याला बघायचा आहे का 25,500. 25,500चा एक मेजर सपोर्ट आहे आणि तो सपोर्ट काय लवकर मार्केट तोडणार नाही, निदान या आठवड्यामध्ये तरी असं मला वाटतंय. त्या ठिकाणी आपण बघतो की कॉलमध्ये फक्त 30 लाखच कॉल शॉर्ट आहेत, पण पुटमध्ये त्या ठिकाणी 1,51,00,000 पुट शॉर्ट आहेत. म्हणजे 25,500 म्हणजे इथून 200 पॉईंटवरती एक मजबूत सपोर्ट आहे, पण इथून 200-250 पॉईंटवरती एक मोठा रेजिस्टंट सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला ह्या नॅरो रेंजमध्ये 25,500 ते 26,000च्या रेंजमध्ये मार्केट आपल्याला हा जो आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये कन्सोलिडेशन आपल्याला करताना दिसेल. आणि मग आता आपण येऊया चार्टवरती. चार्टवरती आल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके, ठीक आहे. चार्टवरती आपण येऊया निफ्टीच्या, आणि हा जो निफ्टीचा चार्ट आता आपण लावलाय 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा, त्याला आपण थोडंसं लावूया 1 डेच्या टाइम फ्रेमवरती, म्हणजे आपल्याला जरा थोडीशी आणखीन क्लॅरिटी येईल. आता 1 डेच्या टाइम फ्रेमवरती जर हा चार्ट जर लावलाय मी, तर बघा या ठिकाणी आपल्याला काय बघायला भेटतंय.
तर 2 दिवस आपल्याला अशा थोड्या रेड कॅन्डल तयार झालेल्या दिसतात. पण जर मार्केटचा आपण त्या ठिकाणी स्ट्रक्चर जर बघितलं, तर मार्केटचा ट्रेंड जर बघितला, ओके, ट्रेंड जर बघितला मार्केटचा, तो आपल्याला काय दिसतोय बघा, जो आपल्याला इथून साधारणतः 24,400 पासून जो आपल्याला एक असा पुलबॅक होताना दिसलाय, तो पुलबॅक जर आपण बघितला तर तो पुलबॅक आपल्याला बरंच काही सांगतोय. तो पुलबॅक काय सांगतोय आपल्याला, तो पुलबॅक आपल्याला सांगतोय का आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. ओके, पण मग आपण कुठपर्यंत खाली येऊ शकतो, तर त्याची जी आपण ट्रेंड लाईन जर बघितली, तर ती ट्रेंड लाईन हॉरिझॉन्टल लाईन आपल्याला हे बघा, आपण या ठिकाणी इथे आपल्याला एक चांगला मोठा एक चांगला सपोर्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं 25,500चा सपोर्ट चांगला आहे का, तर इथे बघा आपल्याला इथून आपल्याला एक करेक्शन आलं होतं 25,500 पासून, आणि तिथून आपण एक चांगली रॅली दिलेली आहे. जवळजवळ त्या ठिकाणी ती रॅली जर बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला 25,500 पासून आपण खाली कुठपर्यंत आलो होतो, तो जर आकडा बघितला तर तो आकडा आपला होता, मला थोडं मिनिमाइज करतो आता, मला काय मोठं व्हायची गरज नाहीये एवढी. ओके, तर आपण आलो होतो या ठिकाणी बघा, इथून 25,500 पासून आपण आलो होतो खाली जवळजवळ 24,400 पर्यंत. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला 1,000 पॉईंटचं करेक्शन झालं. खाली येताना आपण किती पॉईंट आलो, 1,000 पॉईंट आलो. पण वरती जाताना आपण किती पॉईंट गेलो, वरती जाताना आपण 1,600 पॉईंट वरती गेलो. मग एवढी मोठी तेजी आल्यानंतर प्रॉफिट बुकिंग घेणं साहजिकच आहे. तुम्ही इथेही बघा, एवढे 3-4 दिवस, जवळजवळ हे किती 5-6 दिवस आपल्याला मोठ्या ग्रीन कॅन्डल तयार झाल्या, परत प्रॉफिट बुकिंग, परत मग चांगल्या मोठ्या ग्रीन कॅन्डल आणखीन तयार झाल्या, परत प्रॉफिट बुकिंग, आणि एक मोठी तेजी पण आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. थोडं प्रॉफिट बुकिंग हे आपल्याला साहजिकच आहे. अजून 200-250 पॉईंटचं करेक्शन निफ्टीमध्ये अपेक्षित आहे, प्रॉफिट बुकिंग म्हणा, आणि मग तिथून आपल्याला एक चांगला बाउन्स बॅक, आणि तो बाउन्स बॅक आपल्याला परत नवीन लाईफ टाईम हाय तोडायला मदत करेल. आता यामध्ये आपण बघतोय का जे डोनाल्ड ट्रम्प ताते आहेत, या डोनाल्ड ट्रम्प तात्यांनी चायनाचा जो काही टॅरिफ होता, तो टॅरिफ 50%वरून माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 39% आसपास काहीतरी केला. म्हणजे बघा, आता ज्या चायनावरती डोनाल्ड ट्रम्प सांगत होते की मी आणखीन 100% टॅरिफ लावीन, हे डोनाल्ड ट्रम्पचं काय भरोसा नाहीये. पण काय आहे, डोनाल्ड ट्रम्प हा माणूसच मुळामध्ये मार्केटमध्ये काम करणारा माणूस आहे, त्यामुळे तो बरोबर त्या ठिकाणी त्याची पोळी भाजून घेतो. आणि मग अशीच डील जर आपल्याबरोबर जर झाली, आपल्याबरोबर जर टॅरिफ डील अशीच केली डोनाल्ड ट्रम्पने, तर आपल्याही मार्केटमध्ये एक चांगली तेजी येईल. तेव्हा आता हे जे आहे निव्वळ, हे फक्त प्रॉफिट बुकिंग आहे, कुठल्याही प्रकारे पॅनिक नाही आहे, त्यामुळे आपण घाबरून जाऊ नका. ओके, तेव्हा आता हेच फक्त आपल्याला सांगायचं होतं. कारण काय होतं, मग बरेच लोक म्हणतात 2-3 दिवस मार्केट पडलं मग आणखीन खाली येईल. पण हे काय आहे, ही आपल्याला एक रिट्रेसमेंट आहे. कारण एक मोठी तेजी झाल्यानंतर प्रॉफिट बुकिंग येणं साहजिकच आहे. आणि जो लाईफ टाईम हाय आपल्याला बघायचा आहे, तो जर आपण बघितला तर तो लाईफ टाईम हाय आपल्याला कुठं आहे, तो लाईफ टाईम हाय आहे आपल्याला या ठिकाणी, आणि आपण त्या लाईफ टाईम हायच्या जवळच आता आहोत. आणि जी पॉसिबिलिटी आहे का ह्याच वर्षी आपल्याला तो आपण क्रॉस करू. तेव्हा इतकं काही घाबरायचं कारण नाही आहे. आणि आता इथे आपण थांबतोय. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता, तो सगळा व्हिडिओ आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला. या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही, याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड घेताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला जो टेलिग्रामचा पेड ग्रुप आहे तोही आपण जॉईन करू शकता, किंवा आपल्या चॅनलची मेंबरशिप सुद्धा घेऊ शकता. ओके, आता इथे थांबतोय आपण, परत भेटूया नवीन विषयासह.